हा रोहू आहे, चांगला साईजचा आहे. हां रोहू. हा झिंगाला ओळखत असून तुम्ही, योग सरांच्या व्हिडिओमध्ये आहेत, याला गळावं तिने आमटे पकडल्यात. अजून दाखवतो तुम्हाला किती मोठे आमटे आहेत त्या. मित्रांनो इथं मासा पकडलाय गळावं, दाखवतो तुम्हाला. काय विक्रम, हा कोणता मासा रे? शिलन आहे का? चिलापी मासे आहेत. चिलापी माशांचं आता कालवण करणार आहे. टमाटर कांदा कापून घेतलाय आणि एक आंबा पण आणलाय कच्चा, कैरी कालवण मध्ये टाकायचं. पलटी करून घेऊ. झाले, एक नंबर फ्राय करेल आपले रवा फ्राय. गांडूळ खणून घेतो पहिलं. आता गळाने मासे पकडणार आहे आम्ही. चिलापी लाद्यात गांडूळ. गांडूळ ठेव. तिकडे नावर किती निघालं डाव गांडूळ. गांडूळ आज खणून घेणार आहे, गळाने पकडणारे मासे. तर आपण गांडूळ खणून घेतलेत, तर आता जाऊ गळावर चिलापी पकडायला. चांगली साईज काढली, मस्त मस्त साईज काढली. मासा पकडलाय. हा रोहू आहे, चांगला साईजचा आहे. हां रोहू. मासा लागला असतो, मासा पकडला. चिलापी दाखव बरं. बारीक साईज आहे, मीडियम. या साईजच्या चिलापी पकडणार आम्ही आता गांडुळावर. दुसरी एक काढली चिलापी, दुसरी एक चिलापी काढली, मस्त साईज आहे. इथं आधी चिलापी एका कोपऱ्यात पाणी पडतंय. पाणी कमी झाले, नदीचं पाणी कमी झालंय, त्याच्यामुळे एक इथं हा नेवारा एक कोपरा तिथं चिलापी लागेल. मिडियम साईज आहे. दोन तर पकडले, पण काढली एक चांगल्या साईजची चिलापी. पण व्हिडिओच काढता आला नाही मला. मस्त आहे, चांगली साईज. आर्यन जिलेबी काढली, एकदा आर्यन जिलेबी काढली, चांगली साईज आहे. मस्त काढली आर्यन, चांगली साईज काढली मस्त. मस्त साईज एक नंबर. आर्यन लावतोय, दुधी खेकट लावतो, दुधी खेकट लावतोय का. मी पण काढली एक चांगली साईजची. काढली चांगली मस्त साईज. चांगली साईज आहे. 4-5 जग पकडले दाबू, सोनाली पकडली, मस्त साईज आहे. जादवने पण काढली चिराबी, चांगली साईज आहे. जादवने पण पकडली मस्त साईज चिराबी. इकडे टाकता आर्यन.
चांगल्या साईजची भेटली मस्त जिलेबी. जिलेबी लागायला सुरू झाली कारण संध्याकाळ झाली 4 वाजलेत. या साईडला खेकडी लावून वामटी पकडल्यात. 4 पकडले. तुम्हाला दाखवतो आमटे कसे किती मोठ्या साईज आहे दाखवतो. झिंगाला ओळखत असून तुम्ही योग सरांच्या व्हिडिओमध्ये आहेत. याला गाळावं तिने वामटे पकडल्यात. अजून दाखवतो तुम्हाला किती मोठे वामटे आहेत ते. दादा जिवंत मरणे एवढ्या पकडल्यात. 4 पकडल्यात. दोन्ही खेकडे पकडले बघा ते चांगली साईज मोठी. चांगली साईज पकडली ना. हा जादू बनालाय मित्रांनो. इथं मासा पकडलाय गाळावर दाखवतो तुम्हाला. कंचा आहे तो काय विक्रम? हा कंचा मासा रे? शिलन आहे का? काय लावलं पीठ? पिठावं लागलं बघा शिलन. चांगला साईज आहे. अरे वा चांगली साईज ना. कसं दिसायचं? सिलन ना चला आपण ट्राय करून बघा. काल पण हेच पकडत होते का? बरेच भेटले का त्यांना? खाल्ले बघ किती त्यांनी. हा ते चारा खाल्लाय वाटतं. चारा भरपूर खाल्ले. तर बघू शकताय चिला पकडल्या बघा. एवढे पकडले चिलाप्या. दाखवा वर उतरव कांदा. वरती उतरव कांदा. चल एवढे पकडले चिलाप्या बऱ्यापैकी. तर आपण चिलाप्यांचा आज कालवण करणार आहे मस्त. एवढे पकडले. इथेच पकडले गाळावा. गांडोळा पकडले तर चांगली साईज आहे थोडी. तर पाटीमध्ये वाचतो मासे वतन घेऊ. चिलापी आहेत. आपण चिलापी ठेवणार आहे आपण मस्त. काहीतरी बनवू. मस्त रेसिपी बनवू. एवढे पकडल्यात गळाने सगळे गळाने पकडले. इकडे बघा ह्या झिंगा त्यांनी काढल्यात. ह्यांनी काढल्यात चिलापी ह्या. आणि इकडं आम्ही काढले. ह्यातल्या थोड्या चिलाप्या ठेवणार आहे आपल्याला. आणि बाकी जाणार आहे मार्केटमध्ये विकायला खेडमध्ये. तर बघू शकता एवढे चिलापे घेतले. तर बाकीचं कालवण करू आणि बाकीचं फ्राय करू मस्त. तर चिरा मारून चिलाप्यांना. तर आपला मसाला झाला म्हणून आता चिलाप्यांना मसाला लावून घेऊ. तर तवा ठेवला इकडे गरम व्हायला. तर तेल टाकून घेऊ. तर चिलापी टाकून घेऊ. रवा लावला चिलापीला. रवा फ्राय करायची. पलटी करून घेऊ. झाले 1 नंबर फ्राय करेल आपले रवा फ्राय. तर चिलापी आपली फ्राय झाली. तर काढून घेऊ.
तर जिलेबी आपली एकदम मस्त फ्राय झाली बघू शकता एकदम मस्त. तर आर्यनला देऊ टेस्ट करायला. तर आर्यन खा बरं. एकदम गरम आहे. मस्त लागते का? तर जिलेबी मी टेस्ट करून बघते कशी लागते. एक नंबर झाली मस्त. तर हे जिलेबी मासे आहेत. जिलेबी माशांचं आता कालवण करणार आहे. टमाटर कांदा कापून घेतलाय आणि एक आंबा पण आणलाय कच्चा कैरी कालवण मध्ये टाकायचं. टोमॅटो कांदा आणि कच्चा आंबा घेतलाय कापून. सोडून थोडा आंबा घेतला खायला. आंबट आंबट आहे का? आर्यन वगैरे आंबट. तर आंबा घेऊ मीठ लावून घेतलंय. आंबट गोड आहे मस्त. कालवण करायचं आता जिलेबी तांबट कांदा आणि आंबा घेतलाय. आता कढई घेऊन जाऊ. तर तेल टाकून घेऊ. कांदा आणि टोमॅटो टाकलाय. थोडा फ्राय होऊन देऊ. थोडा मसाले टाकलेत मस्त परतून घेऊ थोडा वेळ आणि मग मासे टाकू त्याच्यात. तर मस्त मसाला झाला आपला. मासे टाकू आता. हो ना. झाकण काढून घेऊ आता. मस्त झाले एकदम मस्त मासे झाले बघा. पाणी होतं आता. तर आता कैरी टाकून घेऊ थोडीशी आंबटपणा. दोन उकळे आले का उतरून घेऊ आपण मस्त. दोन उकळे आले का उतरून घेऊ. आपलं कालवण तयार. तर आपल्या कालवणाला उकळी आली आज. तर फायनली आपलं कालवण तयार झालंय. तर घेऊ खाली आता उतरून मस्त जेवायला बसवता. एक आपलं कालवण तयार झालंय आणि का ताट पण वाढून घेतलं. जिलेबी आंबा आणि भात. एक नंबर. तर मग असं तर एक नंबर शिजलंय. तर टेस्ट करून सांगतो कसं झालं. मस्त झालं. आंबट तिखट झालं मस्त एक नंबर कालवण. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. त्याला